कर्मचाऱ्यांच्या वेतनात 10% वाढ व वाहतूक भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत दोन महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित. दिनांक 27 फेब्रुवारी 2025. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज. या सर्वांची आपली लिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे योग्य ते व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 10% वाढ आणि त्यांच्या वाहतूक भत्त्यामध्ये सुद्धा वाढ करण्याबाबत दोन महत्त्वपूर्ण जी.आर. दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. चला तर आजच्या या व्हिडिओबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता बघून घेऊया. तर दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. सदर जी.आर. आपण आता पुढील प्रमाणे पाहूयात. यामधील पहिला जी.आर. आहे 10% वेतन वाढ. तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सदर निर्णयानुसार समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रम अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानधनातील माहे जानेवारी 2025 ते माहे मार्च 2025 या कालावधीमधील 10% वाढीच्या फरकाची रक्कम अदा करण्याकामी रुपये जवळपास 5,05,77,129 रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. सदरचा निधी वितरित करताना वित्त विभागाकडून नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्तींची पूर्तता होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर शासन निर्णयाचा फायदा हा समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत 5,643 कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये दुसरा आहे तो आहे वाहतूक भत्ता वाढ. तर अपंग समावेशित शिक्षण योजना म्हणजेच प्राथमिक स्तर अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या दिव्यांग विषय शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की समग्र शिक्षा अभियान योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या 6 जिल्हा समन्वयक, 52 विशेष तज्ज्ञ तसेच समावेशित शिक्षक व 158 विशेष शिक्षक असे एकूण 216 कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 20 एप्रिल 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार वाहतूक भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार माहे ऑगस्ट 2024 ते माहे फेब्रुवारी 2025 या कालावधीमधील वाहतूक भत्ता अदा करण्याकामी एकूण 44,03,700 रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वपूर्ण जी.आर. एक वाहतूक भत्त्यावाढी संबंधीचा आणि दुसरा आहे 10% वेतनवाढी संबंधीचा या जी.आर. बद्दल सविस्तर माहिती पाहिली. त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय आणि खाजगी आणि सर्व निम सरकारी कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.